थँक्यू. आम्हाला अजून आपल्याकडून गाणी ऐकायची आहेत, पण ह्याच्यानंतर पुढच्या कार्यक्रमात. आता 2च गाणी राहिलेली आहेत, अतिशय महत्त्वाची आहेत, खूप अर्थाने सुंदर आहेत. त्यामुळे ती पण गाणी लक्ष देऊन ऐका. 3 पुरुषार्थांचे पालन करत असताना चौथा पण अत्यंत महत्त्वाचा मोक्ष हा जो पुरुषार्थ आहे, याचे ज्ञान घेतले व त्याप्रमाणे आचरण केले तर जीवन खऱ्या अर्थाने आनंदमय होईल, जीवनाचा उत्कर्ष होईल. आणि तोच आपल्या या कार्यक्रमाचा खरा हेतू आहे. कारण जिंदगीवर आपण बोलतो आहे, पण शेवटी कुठं गेलं पाहिजे? कारण शेवट मृत्यू नाही आहे, त्याच्या अलीकडं काहीतरी आहे. तर मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर प्राप्त करण्याची गोष्ट नसून जिवंत असतानाच प्राप्त करायची गोष्ट आहे. मोक्ष म्हणजे सर्व प्रकारच्या भ्रमांमधून, म्हणजे खोट्या समजुतींमधून मुक्ती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण नक्की काय आहोत, देह आहोत की मन आहोत की अजून काय आहोत, याचा शोध घेणं म्हणजे, आणि सर्व कल्पनांमधून मुक्ती, हा खरा आपला या जीवनाचा मेन उद्देश आहे, असायला पाहिजे म्हणजे. आणि त्याच्याविषयी आपल्याला फार कमी सांगितलं जातं. आपल्याला शाळेमध्ये सगळं हे शिकवलं जातं, 3 अर्थ, पण हा अर्थ कोणीच बोलत नाही. तर त्यामुळं तो प्राप्त झाला तर आयुष्य कसे उत्तम होईल याचे उदाहरण म्हणजे हे पुढचं गाणं. आणि कवी साहिरजी लुधियानवी हे अत्यंत ग्रेट कवी होते. म्हणजे ते काय स्पिरिच्युअली एनलायटन होते असंच मला वाटतं. त्यांच्या प्रत्येक गाण्यामधनं काहीतरी अत्यंत मोलाचा संदेश गेलेला आहे. आणि हे गाणं तर त्यातलं एपिक आहे, म्हणजे बेस्ट आहे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. साहिरजी लुधियानवी सादर करतायत. आमचे किशोर कुमार, म्हणजे प्रशांत जगताप, JK किशोर जगताप, किशोर कुमार. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. सगळे दिग्गज श्रोते आले, माझ्या काकू आले आहेत 85 वर्षाचे, आमचे व्याही मंडळी सगळे आले, आणि सगळे श्रोत्यांना माझा नमस्कार करून मी हे मोहम्मद रफी साहेबांचं गाणं आपल्यासमोर सादर करतो.